मागचं कार्य तर सगळ्यात पहिले तर मी मोंडेकर सरांना देईल, कारण की त्यांनी मला घडवलं. लहानपणापासून मी बघितलेलं स्वप्न ते सरांमुळे पूर्ण झालं आणि ते माझ्या आई वडिलांमुळे पूर्ण झालं. इथे फुलं विकून मला म्हणजे मोठं केलं, एवढं शिकवलं. माझ्या पप्पांनी एवढं म्हणजे मला सपोर्ट केलं खूप. म्हणजे मी सर्वस्व माझ्या आई वडील आणि लखन सरांमुळेच माझा हा दिवस आलाय. बस एवढं सांगेल मी. आज खरं हे जे यश आहे, या यशामागे खूप मोठा संघर्ष आहे. आणि ही जी आसमा या मुलीची आई मैत्रीची आणि तिचा त्यांचे वडील विनोद ठक्कर हे आमचे लहानपणाचे सहकारी आहेत. डोक्यावर छप्पर नसताना रस्त्यावरती राहून यांनी आयुष्य काढलं. त्यानंतर मुलांसाठी छप्पर उभं केलं. दिवस रात्र कष्ट केले, मुलांना शिकवले, घडवले. हालाकीची परिस्थिती आज तुम्ही बघता, महापालिकेची अशी जोरदार कारवाई असताना जगणं मुश्किल झालेलं आहे. आणि अशा संघर्ष करत असताना रुपयाची आज एक रुपयाला जे पथविक्रेते मोहताज झाले आणि त्यातून यांनी या मुलांना आता पोलीस बनण्यापर्यंतचा जो प्रवास केला आणि जी मेहनत घडली त्याच्यामुळे खरंच खूप संघर्ष आहे. खरंच तर तिचा सत्कार करताना कंठर आठवून आला की आमच्या एका गरिबाची लेक आज पोलीस झाली. अभिमानाने आज आम्हाला डोंबिवलीकरांसमोर एक आदर्श आम्ही ठेवला की गरिबांची मुलं सुद्धा शिकून मोठी होऊ शकतात, अधिकारी बनू शकतात. हे आज मैत्रिणीने दाखवलं आणि तिचं आम्ही संघटनेच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो. आणि ती खरं तर आमच्या या पथविक्रेत्यांच्यासाठी, भाजीवाल्यांसाठी एक आदर्श झाली त्यांच्या मुलांसाठी की परिस्थितीने हार न मानता तुम्ही जर मेहनत केली तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. आणि या यशाचे खरे शिल्पकार आहेत हे मुंडेकर सर, ज्यांनी या मुलीला पोलीस खात्यात असताना संपर्कात आणून तिला जे योग्य मार्गदर्शन केलं. त्यामुळे आज आमची मुलगी पोलीस खात्यामध्ये भरती झाली. तिचे सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि तिला मार्गदर्शन मदत करणाऱ्या सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. डोंबिवलीकरांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. कुमारी आमच्या लहान बहीण मैत्री विनोद ठक्कर या पोलीस परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आहेत. खरं तर त्याच्या मागची कहाणी जी आहे ती खूप लाख मोलाची आहे. त्यांचे आई वडील जे आहेत ते रस्त्यावर आपले फेरीवाल्यांच्या मार्फत ते हार आणि फुलं चा धंदा करत होते. आणि नक्कीच त्यांना घडवणारे मुंडेकर सर अशा या सर्व लोकांच्या मेहनतीने आणि जिद्दीने आणि तिच्या संघर्षातून घडलेली ती एक पोलीस आज आपल्याला डोंबिवलीकरांना लाभते. खरं तर माझ्यासारख्या हजारो युवकांना ती एक प्रेरणा आज बनलेली आहे. आणि पुढे देखील तिच्या या प्रवासात जेव्हा जेव्हा तिला काही आमच्याकडनं मदत लागेल ते आम्ही करण्यासाठी प्रयत्न करू. आम्ही तिच्या पाठीशी उभे राहू. आणि नक्कीच या ठिकाणी भाऊ पाटील यांचा देखील मी आभार व्यक्त करतो की त्यांनी अशा व्यक्तीचं या ठिकाणी सत्कार कार्यक्रम ठेवलं. कारण अशा व्यक्तींना पुढाकार देणं ही काळाची गरज आहे. जेनझीचं आपण जे बोलतो ते खरा जेनझीचं इन्स्पिरेशन जे आहे ते आमची मैत्रीताई बनलेली आहे. तर तिला असंच आम्ही या ठिकाणी सर्वजण शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.